नमस्कार सर्वांना, शुभ दुपार. तर मी तुम्हाला आज चुलीवरती लसूण मेथी म्हणजे हॉटेलमध्येही अशा प्रकारची मेथी मिळते, त्या प्रकारची तुम्हाला मी भाजी आज करून दाखवणार आहे. मग इतकं हॉटेलमध्ये जेवढे पदार्थ मसाला जेवढा टाकतात तेवढा मी टाकलेला नाही आहे. पहिल्यांदा मेथी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे, चिरून घेतलेली आहे आणि आता तेल टाकलेलं आहे. परत त्याच्यावरती लसूण टाकायचं थोडासा आणि मेथी आपली थोडीशी शिजवून घ्यायची. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि वाफलून घ्यायची थोडीशी. आपण ज्याप्रमाणे मिठाची मेथी करतो ना त्याप्रमाणे करायची. आणि तोपर्यंत आपण इकडं कांदा टोमॅटो चिरून घ्यायचं आणि शेंगदाणे किंवा तुमच्याकडे जर डाळे असतील किंवा फुटाणे असतील तर आता माझ्याकडे ते नव्हते त्यामुळे शेंगदाणे बारीक केलेले आहेत मिक्सरवरती. एकदम गाळा आपण पातळ मेथीच्या भाजीला टाकतो त्याप्रमाणे पाणी टाकून आणि त्याच्यामध्ये टोमॅटो पण मी टाकलेला आहे बारीक करण्यासाठी. टोमॅटोच्या फोडी पेक्षा ते बारीक करून घेतलेली, त्याच्यामध्ये लसूण आणि शेंगदाणे आणि टोमॅटो त्याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता ही वाफलून घेतलेली आहे भाजी, तुम्ही बघू शकताय. नंतर ती भाजी काढून घ्यायची. परत काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे नंतर. आणि आता ही जिरे मोहरी आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. परत बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तर तो आपण टाकायचा आहे. तिथे जाळी लागला होता, परत मी कमी केलेला आहे थोडा. आता कांदा टाकून घेतला आहे आणि कांदा आपला लालसर आला म्हणजे परतत आला की लगेच आपण नंतर ते जे पेस्ट केलेलं आहे ना ते टाकायचं. हळद, चटणी, धने पावडर अशा प्रकारे मी घेतलेलं आहे. जे दुसरे मसाले असतात ना तर ते मसाले पण आणि तिखट पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकताय. म्हणजे जे तुम्हाला समजा मटण मसाला, चिकन किंग मसाला असे जरी दुसरे काय आवडत असतील ना तर ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकताय. तर मी ह्याच्यामध्ये म्हणजे लाल चटणी, धने पावडर आणि काळं तिखट टाकलेलं आहे आणि ही पेस्ट केलेली बघा टाकलेली आहे. तर ही पेस्ट शिजवून देणार आहे मी थोड्या वेळ, 2 मिनटं याला चांगली परतून द्यायची थोडंसं तेल सुटूपर्यंत, म्हणजे जी टोमॅटोचं कच्चेपणा आहे ना ते निघून जाईल. आपण शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर काय प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यात टोमॅटो बारीक केलेलं आहे त्यामुळं लसूण पण बारीक केलेलं आहे. मग त्याला तेल सुटेपर्यंत थोडंसं कमी जाळ करून मी ते शिजवून घेतलेले आहे. आता तुम्ही बघा नंतर तेल सुटलं आहे बघा आता. मग त्याला चव चांगली येते. गरम पाणी पण मी करून ठेवलेलं होतं. आता तुम्हाला पाणी कमी जास्त तुम्ही घट्ट पातळ करू शकताय. म्हणजे जर तुम्हाला थोडंसं पातळ आवडत असेल तर जास्त पाणी टाका आणि असं रबरबीत करायचं असेल तर कमी पाणी टाका. आता हे ह्याला लगेच उकळी येते, नाही उकळी आली तो कारण पाणी हे गरम आहे त्यामुळं. आणि मेथीची भाजी आता टाकून घ्यायची आणि मीठ पण टाकायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची. कारण मगाशी मी थोडंसंच मीठ टाकलेलं होतं भाजी शिजवताना, सगळं मीठ नाही टाकायचं. आता व्यवस्थित ह्याला 5-10 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. आता मी जाळ लावलेला आहे तर आता ही भाजी शिजवून घ्यायची, तुम्ही बघू शकताय. आणि आता अशी रट चांगली थोडीशी घट्ट होईपर्यंत बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे आणि चवीला पण छान झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा. नंतर नवीन व्हिडिओत भेटू.